नाही स्टॅग्नंट म्हणजे इथे हा जो नवीन ब्रिजचं काम चालू झालंय ना, पूर्ण तुम्ही जर पुढे जरा सांभाळून इथे बघा, पण इथे पूर्ण डेब्रिज टाकलं गेलंय, कळलं ना, आणि त्यामुळे ते स्टॅग्नंट होत चाललंय. हे जे डेब्रिज टाकलंय आणि तिकडनं पण तेच बघावं लागेल आपल्याला, तेव्हा समजते. तर इथून जाऊ शकता की कसं तुम्हाला मोठी दोरी टाकून घ्यावं लागेल. इथून जाते तो रस्ता तिकडे जाते तो रास्ता. कालू नदी के ऊपर है और इधर से हम देख सकते हैं जो छोटे डैम्स जो बनाए गए हैं, और डैम्स की भी दशा खराब है. सारे छोटे छोटे जो चेक डैम्स वगैरह. ये कौन से का पार्ट है वो उसको पूछना पड़ेगा ना. करता है और अभी उसने वो पैसा का एकदम ऐसा मतलब रूम मॉडल बना के रखा है उसको कि वाटर कंजर्वेशन कैसे करना है, वहाँ से लेकर हर एक चीज पूरा डिटेल है. लेकिन यहाँ पे मेरे ख्याल से उतना कोई देख रहे हैं इस तरीके का जो वेल बना के पानी सप्लाई का जो मेथड है, और इससे भी ये सारा जल जीवन मिशन ऐसे तरीके के वेल्स बनाते हैं नदियों के बीच में, और फिर इससे पानी का सप्लाई पूरे गांव को किया जाता है. आप देख रहे हो यहाँ पे एक छोटा सा, हाँ, जो डॅम इथे बनवलंय हे अॅनिकट टाईप बनवलंय की काय केलंय? केटीवेर जिल्हा परिषद. आणि हा जो वेल बांधलाय ते जलजीवन मिशननी. हा नाही, पण त्यांनी मला सांगितलं की जलजीवन मिशननीच बनव. हा, जलजीवन मिशननी केलं त्या दिवशी म्हणत होते. तर हा जो केटीवेर आहे हा तुमच्यातर्फे बनवला जातो की पंचायत समिती? जिल्हा परिषद. तर हा जो प्रकारचं बनवलं गेलं हे म्हणजे का असं प्रकारचं का केलं गेलं? अशा प्रकारचं असं असतंय की बाबा हे सिल्ट वगैरे जमू नये. काय करतो आपण, पावसाळ्याच्या अगोदर त्या नीडल्स काढून घेतो आणि पोस्ट मान्सूनच्या वेळेला पाऊस गेल्यानंतर उतार पावसामध्ये ते बसवले जातात. अच्छा, म्हणजे संत जेव्हा होते पाणी त्यावेळेला ते बसवले नाही, पण बसवले जाते म्हणजे त्याला ओपन आणि हे पण असेल ना तिथे? लोखंडीच्या नीडल्स असतात, अशा टाईपच्या नीडल्स असतात. 0.5 बाय 2 मीटर मध्ये चॅनल टाकलेले असतात आणि रबर सील वगैरे टाकून ते टाकतो. आणि हा जो त्यांनी असा नदीच्या आतमध्येच असं वेल जे बनवला आहे, ह्याचा जो पंपिंग किंवा लिफ्टिंग जे पाणीचा ते कसं करतात याच्यात ना? याचं कसं असतं, ही कलेक्टिंग वेल आहे. ही कलेक्टिंग वेल आहे पाण्याची. याच्यातून तिथे पंप सोडले असेल, सबमर्सिबल पंप, आणि तिथेच कुठेतरी त्यांचा पंप हाऊस असेल किंवा त्याच्यातच ते स्विच बोर्ड टाकलं असणार, आणि मग तिथून ते पंप करतात. कितना गहरा है ये होगा अभी क्या ये रिवर से पाणी ले रहे हैं ना. इकडनं पण एक घ्यायला पाहिजे आपल्याला, कारण इकडनं पाणीचं सप्लाय आहे. हा आहे ना, इकडनं अशी खालून इथे जातात लोक, तिकडनं पण आहे ना पंपिंगचं. करणाऱ्या माणसाला स्पॉट होतं. पंपिंग असेल तर ते पंपिंग करतात ना पंचायत समिती, त्यांचं मॉनिटरिंग रेग्युलर चालू असते मॅडम. ते पोर्टेबल वॉटरचं टेस्टिंग ते करतात. आम्ही पोर्टेबलचं टेस्टिंग नाही, पोर्टेबल आपण तिकडचं नाही करत, आपण नदी म्हणूनच करणार. ठीक आहे ना, एक आपण अपस्ट्रीमला करतो, एक डाऊनस्ट्रीमला असं करून. आता ही अशी चालली आहे ना, आणि ही जाऊन आता उल्हास नदीमध्ये भेटते, उल्हास नदीमध्ये भेटणार. आणि आता इथून किती लांब आहे हे पूर्ण टोटल कालू नदीचं किती लांब आहे इथून? कालू नदीचं आता हा गावाचं नाव आहे दहिवली. भागदल देवली. इथे भागदल आहे, पुढे गेली. अच्छा, भागदळ. अच्छा, ओके. इथे हे शापूर आहे, ही शापूर बाउंड्री, आणि ही मुरबाड. ही मुरबाड आणि ती शापूर. इथे पण आतमध्ये बघा किती इथे पंपिंग होतोय, पण इथे बघा आपल्याला दिसत नाहीये, पण तिथे पण काहीतरी कपडे बिपडे धुण्याचं काम चालू आहे. हे बघा, टायरनी मासे धरतायत. मासे पकडणारे. बरोबर. इथे काय जवळपास गाव नसल्यामुळे इकडे येऊ शकत. पण इथे पण पाणीचा डिसिल्टिंग म्हणजे नदीचा होणं खूप गरजेचं आहे, खूपच
हे झालेलं आहे, पूर्ण साचलेला आहे गाळ. आणि इथे काय एकच केटीवेअर आहे असा? नाही असे सिरीज केटीवेअर आहे. किती 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 डिस्टन्स मध्ये? या केटीवेअरचं पाणी ज्या ठिकाणी संपतोय हा. तिथे दुसरा चालू होतो. अच्छा. पण आता जसं इथे आता ही ड्राय झालेली आहे, म्हणजे इथे जर वेल मधून पाणी सप्लाय दिलं जातोय, तर आता जर इथे ड्राय होत चाललाय जसा, कारण हा जो पूर्ण डेब्रिस वगैरे टाकलं म्हणून ते म्हणतात की हे पण कमी झालंय, तर पाणीचं सप्लाय पण कमी होऊन जाईल. हा, तुमचं दुर्भिक्ष जाणवतंय एप्रिल मे महिन्यातच जाणवत चालू होते ना. हा, पण हे कधी बांधलं गेलं? पण हे पण आताच आहे, जलजीवन मिशननी आता बांधलंय हा वेल. जलजीवन मध्ये हे माझ्या नजरेतून तर पूर्वीच आहे. नाही, त्यांनी म्हटलं की आता रिनोव्हेशन त्या केलं दिवशी. असेल. हा हा रिनोव्हेशन नाही, हा जुना मला वाटतं जो खालचा छोटा दिसतोय ना ते आहे, आणि मोठा जे बाजूचा जो बांधला गेला है ना. आणि इथे फॉरेस्टवाले अजूनही पोहोचले नाही. ते बोलले की फॉरेस्टवाले येत आहेत, त्यांच्यासाठीच आपण थांबलोय. कारण इथे मला हा भाग पूर्ण फॉरेस्टचाच दिसतोय बाजूचा, पूर्ण दोन्ही साईडला. म्हणजे हा तुम्हाला ह्या बाजूचा शहापूर आणि ह्या बाजूचा मुरबाड. ओके. तर आता इकडचं पाणी सॅम्पल कसं घेणार? असणार नाही, इकडनंच. हा इथून कुठून तरी आपल्याला विचारायला लागेल. हा नाही, कोणतरी इथे असेल तर आपण त्यांना सांगून, पण जसं ते आहेत ना तसेच त्यांना आपण सांगून पाणी घेऊ शकतो. मग कलेक्ट करून घ्या ना, म्हणतो कलेक्ट करून घ्या. 2 माणसं पाठवून विशेष मोटरसायकलने ते अप्रोच करू शकतात. ते फॉरेस्टवाले पण आले तर त्यांना पण सांगून थोडा मदत घेऊ शकतो आपण. मग ये कालू नदी, ठीक है, ये डिवाइड कर रहा है शाहपुर और मुरबाड को. इसीलिए मैंने आपसे कहा था कि जंक्शन अपना दोनों भी तालुका बाउंड्री हो गया ये. अपनी पूरे देश में भी अगर देखेंगे ना तो सारी नदियां ही और नेचुरली बाउंड्री बना रही हैं अपने सारे अलग अलग स्टेट. और इसका जो 90% नदी का ही बाउंड्री के लिए राहुल जैसे लोग बहुत जरूरी है. तो ये अपनी बाउंड्री हो गई शाहपुर और मुरबाड के लिए. तो अभी आप बताओ मुझे सुनील दानकर जी कि अभी आप इसमें भी जो डेब्रिस है, इसके बारे में भी लास्ट टाइम अपनी बात हो गई थी, तो ये डेब्रिस को अपने को निकालना है अभी पूरी तरह से. क्योंकि जितना अभी ये बढ़ता जाएगा समर, उतना ड्राईनेस भी बढ़ता जाएगा. तो जब हम ये डेब्रिस निकालने के लिए, ये जिन्होंने किया है, ये पीडब्ल्यूडी ने किया होगा ना काम, तो ये ब्रिज का काम तो पीडब्ल्यूडी का है ना. तो जब उनको बोल के अपन इसको सबको निकाल सकते हैं, जब वो निकालेंगे तो इसका डिसिल्टिंग भी हो जाएगा ज्यादा करके, है ना. तो उस समय पे अगर आप उसी तरीके से उसी पैसे में अगर ये दोनों काम हो जाता है तो क्यों ना वो करवाएं. तो ऐसे ही आप थोड़ा सा अपने रिपोर्ट में लिख दोगे, मतलब जब उनको ये करेंगे हम लोग लिखने के लिए. बादशाह को लिखना है. ये भादसा के लिए? अच्छा, तो फिर ठीक है, जो भी भादसा को, तो फिर मैं तो रवि पवार जी को आज ही बता दूंगी, ताकि इसका भी हम लोग देखते हैं कि कैसे कर सकते हैं. लेकिन इसका वही बात आ जाती है फिर कि फंडिंग फंडिंग फंडिंग. उनका तो क्लीनिंग के लिए तो वही पीडब्ल्यूडी करेगा, फिर फंडिंग की तो जरूरत नहीं. मैंने इसी तरह से वो भिवंडी का कामवारी नदी का ऐसे ही करवाया था कि जब उन्होंने ब्रिज बनवाया तो पूरा ये कर दिया था, डेब्रिस भर गया था. तो इसी तरह से स्टैग्नेंट वाटर का जो अपन ग्रीन कंडीशन देख रहे हैं, तो फिर पीडब्ल्यूडी वाले ने ही ये सबको कर दिया था. तो वैसे ही हम इनको बोल के पीडब्ल्यूडी के पास से ही ये सब चीजों को करवा लेते हैं. और आप थोड़ा इसके लिए जोर लगाओ ताकि जल्दी से एक टाइम बाउंड वे में ही इसको हो जाना चाहिए. ये सब आप बोलेंगे, लेकिन रवि पवार जी के तरफ से भी आप ही, वही पीडब्ल्यूडी ही है जो उसको करना है ये. तो पीडब्ल्यूडी के पीछे पड़ना पड़ेगा अपने को, है ना. हो गया. आए क्या फॉरेस्ट वाले? आधी सोशल फॉरेस्ट्रीचा आपला झाला आधी, त्याच्या नंतर आता करायचं राहिलंय, बरोबर. अच्छा, तर आता आपण पण 1 वर्ष काही झाडं बिडं लावला नाही आणि तसं प्रकारचं काही मॉनिटरिंग नाही, फक्त आपण फायरचं जे काही असेल त्याच्याबद्दलच करतो. आणि जेव्हा हे जे असं मासेमारी जे करतात, हे रोजचं एवढं कमी की अजूनही लोक असतात की काय दिसता जे कधीतरी. अच्छा, हा. असं आपल्या जंगलात आपल्याला अजून कसं प्रकारच्या चॅलेंज फेस होते?
म्हणजे आपल्याला काम करताना आपल्याला कसल्या प्रकारचं अजूनही जे चॅलेंज फेस होतो की काही गोष्टी आपल्याकडे नाही आहे, तर त्याच्यामुळे आपल्याला जरा असं जर मिळालं असतं किंवा असं जर झालं असतं अजून व्यवस्थितपणे आपल्याला नदी किंवा अशी जे वन भागातनं जे नदी वगैरे वाहते तर त्याच्यासाठी काम करू शकलो असतो असं पण काही. कारण का विचारते हा प्रश्न, आपल्या फॉरेस्टला का घेतलं गेलं चला जाणूया नदीच्या याच्यात लोक विचारतात कधी कधी. कारण जास्त करून आपली जी नदी उगम पावते ते वनमधूनच आहे आणि वनमधून जेव्हा ती वाहते तर आपल्याला कारण तिकडनं वाहून ती पुढे जाते आणि वनमध्ये जेव्हा आहे तेव्हापर्यंत ती पाणी तरी सुरक्षित आहे, चांगलं आहे. नाहीतर जेव्हा बाहेर पडते तर प्रदूषित होत जातात. तर आपण जेव्हा आपल्याकडे वनपट्ट्यातनं ही जी नदी वाहते आहे तर आपण जे छोटे छोटे आपण बंधारे सारखं जे आपल्या नदीत करतो किंवा आपल्या कारण ही तर मेन नदी समजा, ते छोटे छोटे ओढे नाले केटीवेर, हा केटीवेर काही तुम्ही नाही केलं, कोणी केलं. हा पण मी आतमधला म्हणजे थोडासा अजून डेन्स फॉरेस्टच्या आतमधून जिथून येते ना तिकडच्या म्हणते. कारण आपण मध्ये मध्ये छोटे छोटे ते स्टेप सारखं असं करतो. तर असे जे हे सगळं आपण केलंय का, किती वर्षात केलं किंवा असं काही केलंय का आपण आता? 10-15 वर्षापूर्वी झालेले आहेत मॅडम. पण याच्यामध्ये आता कधी केलं नाही आपण, कारण त्याच्यात गाळ वगैरे साचतात, ते गाळ पण काढायला पाहिजे. मग ते केलंय का काही? तसं काही अजून दिलेलं नाही माहिती. हा पण तुम्ही जसं गार्ड आहात, कारण फिरतात तुम्ही, बाकीचे कोणी तेवढा फिरत नाही, तर त्यामुळे विचारते. कारण तुम्ही जेव्हा तुमच्या वरिष्ठ अधिकारींना जेव्हा सांगता वगैरे तेव्हा हे सगळं काम होऊ शकतात. तर जास्तीत जास्त जर आपण आपल्या याच्यातनं जे वाहती जेव्हा नदी तिथे जर असे छोटे छोटे चेकडॅम वगैरे जर झालं तर, आणि हे मला सांगा की काय म्हणतात ते वनतलाव, कारण आपला जो हा भाग आहे याच्यातच आपण जास्त करून पाणी संधारण करू शकतो, जलसंधारण. तर असं आपण काही वनतलाव वगैरे केलंय का? नाही केलं. 10-15 वर्षापूर्वी झालेले. ते पण 10-15 वर्ष, याच्यामध्ये आपण 10-15 वर्षात नाही केलं. तर आता जर सपोज वनतलाव आहे तर त्याच्यात पण गाळबेळ साचलं, ते पण नाही केलं. आणि आपल्या ह्या पट्ट्यात किती विहिरी आहे मग आपल्या म्हणजे वनाचा याच्यातच किती विहिरी आहे वन क्षेत्रात? नाही असेच नॉर्मल जुने काळातले. एक पण नाही. आणि हे आदिवासी जे पाडा आहेत या बाजूला, आदिवासी पाडा या पट्ट्यावर काळू नदीच्या, ते किती आहे म्हणजे जस्ट अप्रॉक्सिमेटली ऍव्हरेज किती आहे पाडे? नदी किनारी 30% आहे. आणि त्यांना आपण सगळं वनपट्टे वगैरे जे त्यांना मिळायला पाहिजे ते सगळं दिलं आहे. आणि त्यांना आपण अजून कसं मदत करतो त्यांच्या, आणि किंवा त्यांच्या मदत आपण आपल्या कामात कुठे कुठे त्यांना आपण यूज करतो किंवा त्यांना आपण ते तसंच हे देतो म्हणजे चान्स देतो त्यांच्या उपजीविकासाठी उपजीविकासाठी. तसं अजून काम आम्ही घेतले नाही मॅडम, कारण की 10-15 वर्षापूर्वी जे झालेले आहेत. आणि आपल्या रोजंदारी जो रोजगार हमी योजना आहे त्याच्या मार्फत रोजंदारी कमी, त्याच्यामुळे ते कोणी येऊ शकत नाही. कसं असतं वन उत्पादन म्हणजे वनामध्ये जे छोटे छोटे फळं असतील सांगण्याचा मुद्दा असा आहे की आपल्या विविध योजनांमधून जेव्हा तुम्ही वृक्ष लागवड करता, बरोबर आहे, जेव्हा तुम्ही चर करताय तर विविध मार्गाने त्यांना रोजगार मिळतोच ना. म्हणजे तो आदिवासी म्हणून नाही, ते एक स्थानिक रोजगार म्हणून, बरोबर. ती तुमची कामं चालू असतातच ना, बरोबर आहे ना. यांच्या याच्यात मनरेगा येत नाही, फॉरेस्टच्या याच्यात मनरेगाचं नाही. त्यांचे फंड्स त्यांना उपलब्ध आहेत, त्याचा पर्यंत विनियोग करतात. ते ग्रामपंचायत वाले जास्त करून करतात. आता काय झालं मॅडम, मनरेगा अंतर्गत हे वैयक्तिक लाभार्थ्यांच्या योजना ठेवल्या. ते बरोबर आहे, वैयक्तिक लाभार्थ्यांच्या योजना ठेवल्यामुळे ते सर्वच जिल्हा परिषद अंतर्गत. आणि काय झालं माहिती का, रोजंदारी कमी असल्यामुळे ना ते पण बोलतात आपलं ते बरोबर आहे, रोजंदारी जास्त मिळते. नाही पण आता आपण जर ह्या गावाचं म्हटलं तर इथे काही एकदम जवळपास काही नाही आहे, त्यामुळे त्यांना असं सपोर्ट म्हणजे जर वन विभागच्या मिळाला वगैरे तर चांगलं होतं. जिथे कसं आहे येण्या जाण्याचं सोय आहे ते जातात नाही. अवलंबन पण नाही सर मॅडम एवढे आता नाहीये का? सुधारणा झाला. आपण सगळ्यांनी रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायचंय, आम्ही कामच काही करत नाही मग असं होतं ना. मग आज जो प्रॉब्लम है ना अपने देश का, ये देश का प्रॉब्लम ही यही है कि कोई भी ना अपना
रिस्पॉन्सिबिलिटी झटक देता है, अरे ना इधर अभी झाड़ लगा के क्या होने वाला है, क्या हो जाएगा, क्योंकि उनको रिस्पॉन्सिबिलिटी ही लेना नहीं है, फिर क्या होगा वो तो है ही। हाँ, इरादा ही नहीं है उनका इसका। वो आएंगी अपने पीछे। अभी जैसे उनको लगता है ये इरिगेशन वाले का काम है, लेकिन इरिगेशन वाले, पोल्यूशन कंट्रोल वाले, ये सब अगर साथ में मिलके काम करें, फॉरेस्ट वाले। लेकिन वो रीडिंग, चलो आगे निकल जाओ। वो जो स्पेशल रिफरेंस पॉइंट जो पहला उसमें रीडिंग बाद में उनको बड़े मुश्किल से अभी आना पड़ा ना, उनका RFO RO कोई भी आना नहीं, काम ही नहीं करना है ना किसी को, अभी आना पड़ा तो अभी बोलते हैं कि वहाँ लगा के क्या होगा, करना ही नहीं है, रिस्पॉन्सिबिलिटी लेना नहीं है। कितना अच्छा है वो देखो, वहाँ से किस तरह से उन्होंने सारा इंतज़ाम किया है पानी को खींचने का। लेकिन जब अगर इसमें पानी ही सूखता जा रहा है, जैसे उसके आजू बाजू में अभी सूख ही गया है, देखो अभी जो भी ज़मीन के अंदर है वो खींच रहा है जब तक पानी है। अब 1-2 महीना तक चलेगा, अगर इसको साफ़ नहीं करेंगे तो 1-2 महीना तक चलेगा, उसके बाद में तो पानी सूख जाएगा, फिर पानी कहाँ से बनेगा। ये किसी को सोचना ही नहीं है, देखना नहीं है, सोचना नहीं है। ये जो है ना, ये पूरा इन लोगों ने वो बनाते वक्त ये सब बाजू में जो डाल दिया है, ये सब निकालना है। इनको और फेंकने को कहीं जगह नहीं मिला, जो तोड़ा हुआ ये है तो वो यहीं डाला, और इसकी वजह से ये सूख जाएगा जल्दी।